ते सगळे गोकुळवासी साधनेवर आरूढ होते. मग तुकोबांना ते सांगायचं की जेव्हा तुम्ही साधनेवर पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या साधनेवर आरूढ होणार आहेत तेव्हा खऱ्या अर्थाने दुःखाच्या अंतर्गत जर सुखाची प्राप्तता असेल तर प्रत्येक मनुष्य देव ते दुःख सहन करायला तयार असतो. मग आपल्याला सुखाची किंमत कळावी याच्याकरिता दुःख दिलं. हा दुःख बांधवडी संसार आहे आणि ह्या संसाराला अज्ञान मानलं तुकोबांनी. कसं अज्ञान मानलं तर आपल्या सगळ्यांना सोप्या भाषेत सांगितलं झालं तर रज्जू सर्पाकार भासी येले जगदांबर. असणाऱ्या अंधारामध्ये एखादी गोटा आहे, गायचा गोटा आहे, एक दावं पडलंय. तुमच्याकडे दावच म्हणतात ना, दावच. त्या दाव्याला अंधारामध्ये काय म्हणलो आपण? सर्प म्हणलो, साप म्हणलो, घाबरलो. पण जेव्हा लाईट आली, लाईटीमध्ये पाहिलं हा साप नाहीये, हा काय आहे? जावं आहे, दोरा आहे असं आपल्याला कळलं. तेव्हा आपल्याला दुःख होणार नाही, तेव्हा खरं ज्ञान प्राप्त होणार आहे. तसं तुकोबाराय सांगतात जेव्हा तुम्ही साधनेवर आरूढ होणार आहे तेव्हा तुम्हाला या जीवनाचं, या अज्ञानरूपी संसाराचं ज्ञान होणार आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही सर्व सुख लेणार आहात. आणि ते सर्व सुख लेणारे अलंकार कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्य. हे भक्तीचे सुंदर असे अलंकार आमच्या जीवनामध्ये आम्ही परिधान केले आणि ते परिधान केल्यामुळे आता आमची अवस्था अशी की असो ऐसा मोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा. अनेक संत मायबाप सांगता येतील, माझे गुरुबा काका सांगता येतील, स्वतःच लेकरू चिखला काढीत उडवलं. पण त्या वचनामध्ये किती दंग झाले, किती दंग झाले. सुभाषितकाराने सांगा, नवलाची गोष्ट ऐकच गये बाई, कुंभाराने बाळ पुरविले बाई, कुंभाराने बाळ पुरविले बाई. प्रपंचामध्ये बायको अन्न करून गेली. माझ्या ज्ञानोबरायांना समाजाने वाळीत टाकलं. 4-4 दिवस अन्न न खाता झोपले. नाथ बाबांना समाजाने एवढा त्रास दिला, नामदेवरायांना समाजाने एवढा त्रास दिला, तुकोबारायांना एवढा त्रास दिला, रोहिदास महाराजांना एवढा त्रास दिला. पण त्या सर्व संतांनी एकनिष्ठतेने परमार्थ केला. जिथं असेल तिथं फक्त एकच कार्य केलं, जगाच्या कल्याणा संतांच्या
आणि त्या नामचिंतनातून जी अवस्था त्यांना प्राप्त झाली त्या अवस्थेचं फलस्वरूप अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे